नमस्कार. PMC मराठीमध्ये आजच्या सकाळच्या सत्रात सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे. आज मी एक ओशोंची छोटीशी लहान मुलांबद्दल त्यांना काय वाटतं किंवा लहान मुलांबद्दल त्यांचं मत काय आहे हे मी एक छोटंसं त्यांचं इथे वाचून दाखवणार आहे. पत्रीजी नेहमी सांगतात की अगदी वयाच्या 5व्या वर्षापासून सगळ्या मुलांना ध्यान आणि शाकाहारी ह्या दोन गोष्टी महत्त्वाच्या सांगणं अनिवार्य आहे. त्याच्याशिवाय आपली पुढची येणारी पिढी जास्त चांगल्या पद्धतीची घडू शकत नाही. तर त्यावरच ओशो काय म्हणतात हे आपण ऐकूयात. ओशो म्हणतात की प्रत्येक मूल हे अतिशय बुद्धिमान जन्मतःच असतं. मूर्ख होण्यासाठी किंवा मूर्खपणा करण्यासाठी त्याला एज्युकेशन द्यावं लागतं. एज्युकेशन म्हणजे शिक्षण द्यावं लागतं आणि शिक्षण दिल्यानंतरच तो वेड्यासारखं करायला सुरुवात करतो. म्हणजे ते मूल वेड्यासारखं वागायला सुरुवात करतं. आणि त्यांचं असं म्हणणं टू कन्वर्ट पीपल टू इडिओसी स्कूल्स अँड कॉलेजेस अँड युनिव्हर्सिटीज आर नीडेड. म्हणजे जी मुलं जन्मतःच अतिशय बुद्धिमान अतिशय प्रगल्भ किंवा अतिशय तल्लख बुद्धी घेऊन येतात तर त्यांच्यासाठी आपण काय करतो की शाळा आणि कॉलेज आणि युनिव्हर्सिटीज आपण तयार करतो आणि तिथे त्यांना पाठवतो आणि तिथे त्यांना वेगवेगळ्या प्रकारचं त्यांना जे येत असतं ते त्यांना सगळं आपण विसरायला लावतो किंवा त्यांना ते आपण करू देत नाही. आणि आपल्याला त्यांनी काय करायला हवं आहे ते आपण जास्त त्यांना सगळं करायला सांगतो. ओशो असं म्हणतात की मूर्खपणा हा नॅचरल नाही आहे, हा इट हॅज टू बी लर्न्ड, इट हॅज टू बी अर्न्ड. म्हणजे त्यांचं असं म्हणणं आहे की खूप अतिशय त्याच्यासाठी भरपूर अभ्यास करावा लागतो, त्याच्यासाठी भरपूर मेहनत घ्यावी लागते मूर्ख होण्यासाठी. आणि त्याच्याशिवाय तुम्ही मूर्ख किंवा स्टुपिड होऊ शकत नाही असं त्यांचं स्पष्ट मत आहे. नंतर ते म्हणतात की तुम्ही बुद्ध किंवा लाओत्सू किंवा जीजस ही जी लोकं आहेत ह्यांना जर तुम्ही बघितलं असेल तर ह्यांना सोसायटीनी बाहेर हाकलून दिलं होतं, कारण त्यांनी सोसायटीचे कधीच नियम पाळले नाहीत किंवा सोसायटी त्यांच्यामध्ये काही बदल घडवू शकली नाही. असं त्यांचं म्हणणं आहे की सोसायटी बुद्ध लाओत्सू किंवा जीजस यांच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा बदल घडवू शकली नाही. त्यामुळेच ते ज्या लेवल किंवा ज्या एनलायटनमेंट त्यांना जी मिळाली किंवा आत्मसाक्षात्कार झाला आणि त्यांच्यामुळे त्यांनीच समाजामध्ये काही ना काहीतरी बदल घडवता येईल असं काहीतरी कार्य स्वतःसाठी केलं आणि समाजासाठीही केलं. तर ओशो असं म्हणतात की हे सगळेजण अतिशय म्हणजे नेहमी अशी लोकं आपल्याला मिळत नाहीत किंवा सापडणं शक्य नाही आहे. हे अतिशय दुरापास्त आहे की अशी लोकं समाजात घडावीत. पण समाज हे घडवत नाही. आपल्याला स्वतःला आपल्या मुलांना अशा पद्धतीने तालीम द्यायला पाहिजे की त्यांच्यातलं जे चांगलं आहे ते समोर यावं आणि त्याच्यामुळे स्वतःला काय त्यांना आहे ते इथे का जन्म घेतलेला आहे किंवा त्यांचं इथे कार्य काय आहे हे त्या मुलांना स्वतःलाच जाणीव त्याची व्हावी आणि त्याच्यामध्ये उत्तमोत्तम प्रगती त्यांना करता यावी. हीच त्यांची जन्माची सफल कहाणी होऊ शकते असं ओशोंचं म्हणणं आहे. त्यामुळे ओशो म्हणतात की जे नॅचरल आहे ते अतिशय क्लेवर अँड इंटेलिजंट जे नैसर्गिक आहे ते असं आहे की पोरं अतिशय हुशार आणि अतिशय बुद्धिमान अशीच जन्माला येतात. फक्त त्यांच्या क्षेत्रात ती तशी जन्माला आलेली असतात आणि आपण ते तसंच ठेवावं की त्यांची जसं आपण नैसर्गिक श्वास घेतो त्याप्रमाणेच त्यांची जी जडणघडण आहे तर ती आपण तशीच ठेवावी. आपण आपले विचार त्यांच्यावर लादू नयेत. पत्रीजीसुद्धा नेहमी सांगतात की नॉन इंटरफिअरन्स हा त्यांचा खूप महत्त्वाचं एक तत्त्व आहे. त्यांचं हे म्हणणं आहे की मुलांमध्ये तुम्ही ढवळाढवळ करू नका. त्यांनी अभ्यास हा केलाच पाहिजे किंवा त्यांनी हेच वाचलं पाहिजे किंवा तेच केलं पाहिजे किंवा हे करायचंच नाही, हे मिळणार नाही, ते जमणार नाही, ह्या सगळ्या गोष्टी मुलांवर लादणं हे अतिशय चुकीचं आहे असं पत्रीजीसुद्धा नेहमी आपल्याला सांगत असतात. आणि त्यामुळे जास्तीत जास्त वेळा आपण मुलांकडे लक्ष द्यावं. काय करतायत काय नाही ह्याच्यावर फार सारखं चरविचरण किंवा सूचना देऊ नयेत आणि बऱ्याच वेळेला मौन बाळगावं. त्यांना त्यांचे निर्णय स्वतः घ्यायला प्रोत्साहन द्यावं. आणि शाकाहार आणि ध्यान हे अगदी वयाच्या 5व्या वर्षापासून प्रत्येक आईनी त्याच्यासाठी ऑफकोर्स आई आणि वडीलही शाकाहारी होणं गरजेचं आहे. हे आईचं कर्तव्य आहे की तिने आपल्या मुलाला आणि मुलीला शाकाहारी
आणि बनवावं आणि ध्यान शिकवावं. तर आपण आज परत आता हे आपल्या आजूबाजूच्या जसं जमेल तसं आपल्या नातेवाईकांमध्ये किंवा ह्यांच्यामध्ये आपण मित्रमैत्रिणींमध्ये आपण हे परत एकदा पसरवण्याचा प्रयत्न करतच आहोत. पण सगळ्या आपल्या मास्टर्सकडनं, प्रेक्षक वर्गाकडनं ही अपेक्षा आहे की निदान ध्यानाची माहिती तरी त्यांनी सगळ्यांना द्यावी आणि जसं जमेल तसं मुलांपर्यंत किंवा त्यांच्या आईवडिलांपर्यंत हा पत्रीजींचा किंवा ओशोंचा हा संदेश जरूर पोचवावा. आता आपण नेहमीप्रमाणे ध्यानाला सुरुवात करूया. सगळ्यांनी डोळे मिटायचे आहेत, चष्मे काढून ठेवायचे आहेत. आपल्याला आपल्या अंतरात डोकवायचं आहे, त्यामुळे चष्म्यांची गरज नाही. आणि हाताची घडी किंवा शांतपणे हात एकमेकांमध्ये गुंफून अतिशय सुखासनात बसायचं आहे. ज्या पोझिशनमध्ये, ज्या स्थितीमध्ये तुम्ही दीर्घकाळ बसू शकता अशा ह्याच्यात बसायचं आहे सगळ्यांनी. अगदी शांतपणे बसा, रिलॅक्स व्हा सगळेजण. आणि आपला आला गेला प्रत्येक नैसर्गिक श्वास जो आत्ता आपण घेत आहोत त्याच्याकडे फक्त शांतपणे बघायचं आहे, बाकी काहीच करायचं नाही आहे.
लक्ष आपल्या श्वासाकडेच आहे.
लक्ष आपल्या श्वासाकडेच आहे.
श्वासाकडेच आहे.
शेवटची फक्त 5च मिनटं राहिली आहे.
शेवटची 10 सेकंद. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1, 0. आपले हात हळूहळू मोकळे करायचे आहेत आणि आपल्या डोळ्यांवर ठेवायचे आहेत. हळूहळू डोळे उघडायचे आहेत. ह्याबरोबरच आपलं आजचं सकाळचं सत्र संपत आहे. रात्री भेटूयात परत ध्यानाला 9 ते 10:30 या वेळेत. सगळ्यांचा दिवस आनंदाचा आणि सुखाचा जावो. धन्यवाद.